नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा वर्कआउट म्हणजे फिटनेस वर्कआउटमध्ये आपला मिनी ब्लॉग आपण करतोय। तर आज मुलांचा हील वर्कआउट होता। हील वर्कआउटमध्ये पहिल्यांदा वॉर्मअप वगैरे झालं, थोड्या स्ट्रॅड वगैरे घेतल्या, त्यानंतर 600 मीटरच्या 5 रेपिटेशन होत्या। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे टायमिंग लावून प्रॉपर आपण घेत असतो। त्यानंतर हे झाल्यानंतर मुलांना पुढचा जो वर्कआउट होता तो म्हणजे वेट ट्रेनिंग, वेट आणि पॅराशूटचा होता। तो कसा मारायचा, कितीपर्यंत मारते माहिती सांगितली। हे पाहू शकता वेट आणि पॅराशूट। तुम्ही कधी मारलेत का पॅराशूट? मारले असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण रनिंगसाठी खूप महत्त्वाचा हा वर्कआउट आहे। तुम्ही आता उद्या कराय बघचाल तर उद्या लगेच करू नका, कारण आता आपली भरती निघालेली आहे। हा वर्कआउट जो करायचा असतो तो फक्त हाफ सीझनला म्हणजे भरती निघायच्या अगोदर करायचा असतो। आत्ता कोणीही करू नका। फक्त तुम्हाला करायचं असेल स्टार्ट वगैरे पॅराशूट लावून काढू शकता, परंतु हिलला वगैरे जाऊन हा वर्कआउट करत बसू नका। हा वर्कआउटचा मिनी ब्लॉग यासाठी टाकतो आहे की जेणेकरून पुढे भरतीमध्ये जे मुलं उतरणार आहेत त्यांच्यासाठी हा बेसिकपासून वर्कआउट आहे। पाहू शकता हा वेट घेऊन चढावरती कसं मारायचं आहे ते। सुरुवातीला बिगर वेटचं मारलेलं आहे, नंतर वेट लावून, नंतर पॅराशूट, सर्व यामध्ये आपण इन्क्लूड करूनच वर्कआउट घेतलेला आहे। तुमच्याकडे असं हिल आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि पॅराशूट मारणं गरजेचंच आहे मित्रांनो। त्यानंतर पाहू शकता तुम्ही स्टेपिंग वगैरे ॲरमेक्शन, त्याचा अगोदर आपण व्हिडिओ घेतलाच होता की ॲरमेक्शनसाठी स्टेपिंगसाठी काय केलं पाहिजे ते, आणि हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किती फरक आहे। त्यानंतर जे मुलगा आपल्याकडे वॉकिंग करीत आहे त्याला वेट लावून वॉकिंग करायला हिलवरती सांगितलेले आहे। यावर्षी नक्कीच तो स्टेटला मेडल मारेनच। त्यानंतर हा वर्कआउट झाल्यानंतर लेग थोडे लंजेस वगैरे मारले जेणेकरून हॅमस्ट्रिंग तुमचा चांगला होईल। पाहू शकता कसं ते पण हिलवर मारले आहेत, असं फ्लॅटला नाही, जेणेकरून ग्रोईंग वगैरे